असलेला मुलगा त्याला आलिंगन द्यायला जातो, याला क्रिकेट म्हणतात. बॉलिंग करणारा हा दुसऱ्या जातीचा असतो, सीख असतो, आणि त्यांनी टाकलेल्या बॉलिंगवर समोरचा बॅट्समन जेव्हा त्रिफळा चीत होतो तेव्हा दुसरा खेळाडू ज्याला आलिंगन दिला जातो तो ईसाई असतो. म्हणजे क्रिकेटला मी ते सांगतो, जात नसतो, धर्म नसतो, प्रांत नसतो. आणि जेव्हा आपण ह्या मॅच मध्ये बघतो, या मैदानात बघतो, या मैदानात ईसाई, या मैदानामध्ये हिंदू आहे, या मैदानामध्ये मुस्लिम आहे, या मैदानामध्ये सीख आहे, आणि या मैदानामध्ये ईसाई खेळाडू सुद्धा आहे. हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई त्या सर्वांना एकत्र केले, त्याचं नाव म्हणजे रौनक देसाई. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये. आणि हिंदीमध्ये सांगायचं म्हटलं तर ये अच्छा माहौल, हेलोजन अच्छा है, प्रकाश अच्छा है, सब कुछ अच्छा है, स्टेडियम अच्छा है, पब्लिक अच्छी है, और ये माहौल इतना अच्छा है कि इस प्रतियोगिता में देखा जाए तो चारों तरफ से रौनक आ गई है. ऐसा कहा तो झूठा नहीं होगा. मतलब रौनकनी जे काम केलेलं आहे, म्हणजे यशाचं सिक्रेट, एक बऱ्याच जणांचं क्रिकेट सुद्धा असतं, क्रिकेटचे मॅच हे यशाचं सिक्रेट सुद्धा असतं. आणि गोरेगाव हा क्रिकेटचा एक बालेकिल्ला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये. आणि समीर देसाई साहेब, रौनक देसाई साहेब, इथले सर्व शिवसैनिक, शाखा प्रमुख, युवा सेना, युवती सेना यांनी जे क्रिकेटचे सामने भरवलेले आहेत, राज्यस्तरीय आहेत, मुंबईचे आहेत, कानाकोपऱ्यातून खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत, त्या सर्वांना मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, त्यांचे स्वागत करतो. आणि फायनल मॅच मध्ये दोन्ही संघांना, येणाऱ्या दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक सुद्धा करतो. आपण बक्षीस घेऊन जाणार नाहीये, तर आपण गोरेगावकरांच्या क्रिकेटचं प्रेम घेऊन जाणार आहात, इथल्या क्रिकेटच्या आठवणी घेऊन जाणार आहात. आणि ही आठवण कायमस्वरूपी आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होईल, आपल्या मनामध्ये आपण ती तेवत ठेवाल मनाच्या कोपऱ्यामध्ये, असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि रौनकजींना खास करून धन्यवाद देतो की आपण एक मोठ्या प्रमाणात एक स्पर्धा यशस्वी करून दाखवली, आणि ही आपण सुरुवात चांगली केलेली आहे, पाया चांगला रचलेला आहे, त्याचा कळस निश्चितपणे चांगलाच होईल. आणि कळस आपल्याला काही दिवसात पाहायला सुद्धा मिळेल यशाच्या रूपात, अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व संघांना मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, मी शीतल देवरुकर सेठ यांना विनंती करतो, मॅन ऑफ दी मॅच साठी पुरस्कार देण्यासाठी आपण कृपया बाहेर यायचंय, मंचाच्या बाजूला यायचंय. गावदेवी गावठाणचे सुमित डोंगरे यांना सामनावीर हा पुरस्कार देण्यात येत आहे. श्री सुमित डोंगरे यांनी कृपया मंचाजवळ यायचंय. शीतलजी, धन्यवाद. राहुल रोंडेजी, एक जबरदस्त असं एक मार्गदर्शनपर आपण इथे भाषण केलेलं आहे. गावदेवी गावठाणचे धडाकेबाज क्रिकेटपटू सुमित डोंगरे यांचा पदक देऊन कोर कमिटी सदस्य, युवा सेना सिनेट सदस्य शीतल देवरुकर शेठ हे पदक देऊन सत्कार करतील. सुमित डोंगरे प्लीज या, त्यांना घ्या. सुमित डोंगरे यांचं खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचाली शुभेच्छा. किशोर रांडे यांच्याकडून सुद्धा एक पारितोषिक आलंय सुमितसाठी 1000 रुपयाचं. ते तुम्हाला डिजिटल पेमेंट केलं जाईल, याची नोंद घ्या आपण. महेश टॉस. राहुल जी, टॉस करता विनंती, आपण कृपया.
युवासेना चषक ऑल इंडिया ओपन गटातून आपण सुरू करतो पहिला उपांत्य फेरीचा सामना आणि खास करून ही स्पर्धा पाहण्यासाठी किंवा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ज्येष्ठ क्रिकेटर, एक जुने जाणते क्रिकेटर आणि खूप चांगले समालोचक तुषार देवंगे यांचं इथे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे आपलं या विनस्त क्रिकेट ग्राउंडवर. उपांत्य फेरी पहिली ते सुरू होते. टर्फ ॲग्डिट वर्सेस विक्रोळी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो विक्रोळी संघाच्या संघनायकाने आणि टर्फ ॲडिक्टला इन्व्हाइट केलंय ते फलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते तो गिरीश कोचरेकर आणि ओपनिंग पेअर ऑन द ग्राउंड पंच सिग्नल करता सामना ते सुरू होतोय. मदन देशमुख, नासिर शेख, कांगरी पाहतात या मैदानावर. या सामन्यामध्ये स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतात फलंदाज कृष्णा सातपुते आहे, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतात तुषार रणदिवे. इट इज 6 ओव्हर्स मॅच ऑलरेडी आपण अनाऊन्स केलेला आहे. 6 षटकांचा सामना असणार. पहिला चेंडू गिरीशचा. पहिल्या चेंडूवर काय शॉट आहे, ही ओळख आहे या खेळाडूची. ट्रेडमार्क शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. आणि हा अप्रतिम षटकार कृष्णाची बॅट मधून येतोय तो पहिल्या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर 6. युवासेना चषक 2021 अंतिम दिवस, अंतिम टप्पा आणि अंतिम रात्र या क्रिकेट स्पर्धेची. जेवढा आक्रमण तेवढा संयम सुद्धा माझ्या. आउटसाइड आहे, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने आणि बाहेर सुद्धा गेलाय निघून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पण टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला अनिबिंद सर्व सम्राट म्हणून ज्याची ख्याती आहे, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक मोठा खेळाडू, एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्याची ओळख आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा बेताज बादशाह ही सुद्धा ओळख आहे. अशी भरपूर उपाधी त्याला मिळाली आहे. त्याच्याकडून चांगली सुरुवात. ऑप्शनच्या बाहेर स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न. यष्टीच्या मागून लाऊड अपील. अभिषेक आंगणे डोळ्याची पापणी लवते न लवतेच यशच्या इथे उद्ध्वस्त केल्या. बेल्स फ्लिकरिंग झाल्या. इलेक्ट्रिक बेल्स तुम्ही पाहताय तर त्या मात्र झगमगत खाली पडल्या, पण फलंदाज मात्र पॉपिंग ग्रीच्या आतमध्येच उपस्थित होता. त्यामुळे निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या काम धावफलकर अंकित झाले एकूण 10 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं गिरीश कोचरेकर टॉवर एंड कडून. एक बघितलं ऑप्शनच्या थोडासा बाहेर. वॉट अ शॉट. काय तुम्ही पाहतात इंटेलिजन्स स्ट्रोक. फक्त दिशा दिली चेंडूला आणि चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. ऑन साईडला एक अप्रतिम स्वीपचा फटका दाखवला लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. त्यानंतर स्टिअर करत असताना त्याने गलीमधून एक चेंडू काढला आणि त्यानंतर मात्र वेगाचा वापर आणि टप्प्याचा वापर करत असताना फक्त दिशा दिली स्टिअर केल्या चेंडूला लास्ट मोमेंटला आणि तुम्ही पाहतात तर त्याच्यावर सुद्धा चौकार पाहायला मिळतोय आणि चांगली धावसंख्या रचली आहे पहिल्या षटकामध्ये. तब्बल 14 धावा. ओव्हरपिच डिलिव्हरी. थोडासा मात्र चेंडू उसळी घेतोय फलंदाज पॉपिंग रिच्या आतमध्ये. थोडंसं मागे जात असताना आपलं बॅट आणि बॅट एकत्र करत असताना खूप चांगला मनगटी फटका, नटराज स्ट्रोक स्टाईल पाहायला मिळाली आणि चेंडू जातो तो शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. तिथे मात्र मिळते ती एकच धाव. स्ट्राईक पहिल्यांदाच रोटेट होते. बघायचं आपण प्लेइंग 11कडे आपण लक्ष टाकूया, जी मात्र आमच्यापर्यंत पोहोचली आहे, ती म्हणजेच टर्फ ॲडिक्ट. यामध्ये आज काही खेळाडू सुद्धा ॲड झालेले आहेत. एकूण जर स्क्वॅड बघितलं तर योगेश पेंडकर कॅप्टन आहे. त्यानंतर कृष्णा सातपुते, इजाज कुरेशी, शुभम मोरे, पंकज जाधव, विजय पावले, अखिलेश सिंग, सुलतान खान, अभिजित दुधे
हो गुड बॉल, अप्रतिम चेंडू. अभिजित दुधे, आकाश तारेकर, नितीन माटुंगे, राजेश सोरटे, अख्तर शेख, तुषार रणदिवे आणि अनुराग. तर पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. वेदांत शिंदे एक खूप चांगला अपकमिंग टॅलेंट या गोरेगावचा, गणेश शिंदे यांचे सुपुत्र, आणि त्यांच्या माध्यमातून खूप सुंदर लेखणी तुम्हाला पाहायला मिळते. आणि ते मला सांगतात अंकित झाले एकूण धावफलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर. त्यामध्ये एक षटकार आपण बघितला, 2 चौकार आपण बघितले. सुरुवात चांगली झाली, पण नंतरचे काही चेंडू मात्र इथे या षटकामध्ये गिरीश कोसरेकरचा कस दाखवणार होते, कसब दाखवणार होते, त्याचं टॅलेंट दाखवणारे होते आणि पूर्णपणे जखडून ठेवलं आहे आपल्या गोलंदाजीतून. पुढच्या काही चेंडूमध्ये तुषार रणदिवे जेव्हा स्ट्राईक एंडला आला. युवासेना चषक तुम्ही क्रिकेट स्पर्धा पाहतात. मी सातत्याने पहिल्या दिवसापासून मी याच गोष्टीचा उल्लेख करतोय की विनस क्रिकेट ग्राउंडला आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटची गरज होती किंवा टेनिस बॉल क्रिकेटची या स्पर्धेमध्ये किंवा ही स्पर्धा आतापर्यंत तिथे झाली नव्हती. टेनिस बॉल क्रिकेटची लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं आणि ती शेवटपर्यंत तुम्ही पाहताय लास्ट मोमेंटला ही जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपन्न झाली आणि फायनली मात्र तो दिवस उजाडला जेव्हा युवासेना चषकाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली. स्पर्धेचा पहिला दिवस आपण बघितला 20 नोव्हेंबर. भरपूर मान्यवर इथे उपस्थित होते, पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी सत्रामध्ये आपण जर बघितलं तर दीपक सुर्वे, दिनेश राव, पूनमताई वैद्य, रवी साळवी, सन्माननीय रोहिदास गाडीगावकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर वाईड यॉर्कर इन्व्हाइट करत असताना पाठलाग करायला भाग पाडलाय. अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर किंचितसा तिखट मारा, वाईड यॉर्कर. विक्रोलिन्स विक्रोळी एक्स्ट्रा प्लेअर आजही कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये, ताबडतोब यायचंय. विक्रोलिन्स विक्रोळी गोलंदाजाचं नाव इथे समजले नाही अजून. चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर सिराज आहे. व्हाईट सिग्नल पंचांनी दिलेला आहे गुणसंख्या लेखकाला. पंचांनी मात्र हा निर्णय सोपवलाय आमच्या तिसऱ्या पंचांकडे. तिथे मात्र जाऊन तो चेंडू चेक करावा लागेल. चेंडू जेव्हा रिलीज झाला, फिनिश झाला, चेंडू कुठे पडला आणि मात्र तो जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये, या गोष्टी चेक करण्यासाठी सुशांत मांजरेकर उपस्थित आहेत. त्या अगोदर जर आपण लक्ष टाकलं तर धावफलकावर आपण धावा पाहिल्या त्या 15 धावा आणि या षटकात सिराज या गोलंदाजाचा वापर इथे करण्यात आला आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. तुम्ही पाहतात संघटनेच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि पुन्हा एकदा तुम्ही पाहतात आमच्या व्यासपीठा दिशेने पूनमताई वैद्य यांचे आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. जय महाराष्ट्र. आणि त्याचबरोबर त्यांच्या पूर्ण सहकारी उपस्थित आहेत, पदाधिकारी उपस्थित होत आहेत. सर्वांचा मी या विनस ग्राउंडच्या क्रिकेट मैदानावर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्वांना जय महाराष्ट्र. प्रत्येक गोष्टी इथे मात्र खूप सूक्ष्म रीतीने तपासल्या जात आहेत, कारण कुठल्याही खेळाडूवर कुठल्याही संघावर इथे अन्याय होणार नाही याची जबाबदारी पंचांची आहे. आणि ते सर्व पंच या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना सुशांत मांजरेकर, सतीश कुरूप, नासिर शेख आणि मदन देशमुख 70-70 लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळे कॅमेरे तुम्ही पाहता, जे एकूण 5 कॅमेरे आहेत जे मैदान कव्हर करते, स्पर्धा कव्हर करते आणि त्यांच्याच कॅमेऱ्यात ना या सगळ्या सूक्ष्म गोष्टी ज्या आहेत त्या मात्र टिपल्या जात आहेत. तर बघायचं तिसऱ्या पंचांकडून काय इथे सिग्नल येतोय, काय त्यांचा निर्णय येतोय. 15 धावा आतापर्यंत अंकित झाल्यात. तुम्ही पाहतात युवासेना चषक प्रमुख आयोजक या क्रिकेट स्पर्धेचे म्हणजेच रौनक समीर देसाई, सहसचिव युवासेना महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर सन्माननीय समीर देसाई साहेब विधानसभा समन्वयक यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर रौनक आणि त्यांची पूर्ण टीम, रौनक आणि त्यांचे पूर्ण मित्र परिवार यांनी अक्षरशः कंबर कसली आहे ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी.
आज तुम्ही पाहतात पश्चिम उपनगरामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आणि विद्युत प्रकाश होतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फक्त दिवसाचं क्रिकेट नाही आहे तर विद्युत प्रकाश जोतामध्ये रजनी क्रिकेट आमच्या लाडक्या रसिकांना अनुभवायला मिळते. आणि मागचा जो 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी गेला आहे, क्रिकेटपासून प्रत्येकजण अलिप्त होता, दूर होता, स्पर्धेपासून लांब होता, स्पर्धा पाहायला मिळाल्या नव्हत्या. अशा काही स्पर्धा झाल्यासुद्धा ज्यांना मात्र प्रेक्षकांना विकेटवर किंवा मैदानावर येण्याची संधी नव्हती, अजिबात त्यांना चान्स दिला नव्हता, त्या प्रेक्षकांना आता मात्र मैदान पूर्णपणे खुलं झालं आहे. आणि ती तुम्हाला क्रिकेट स्पर्धा या पश्चिम उपनगरात पाहायला मिळते, ती म्हणजेच युवासेना चषक. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक खुल्या गटातून रोख रुपये 2 लाख, आकर्षक भव्य दिव्य युवासेना चषक. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 1 लाख रुपये आणि आकर्षक भव्य दिव्य युवासेना चषक. त्याचबरोबर त्या फॉर्मॅटमध्ये म्हणजेच ऑल इंडिया ओपन गटामध्ये हे पारितोषिक आहे. त्याच्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर सुद्धा आहे. तर गोरेगाव अंतर्गत या पूलमध्ये एकूण 16 संघ केले आणि तर पंचांनी सिग्नल दिला. थोडासा वेळ घेतला मी, कारण खूप क्लोज निर्णय होता. प्लॉटच्या बाहेर चेंडू पडला, इट्स नो बॉल. नो बॉल कॉल केला पंचांनी. क्रीजच्या बाहेर जाऊन चेंडू लँड होतोय, त्यामुळे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सुशांत मांजरेकर यांनी जो निर्णय दिलाय हा नो बॉल आहे. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली आणि त्याचबरोबर शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर. सिराजच्या या चेंडूवर बघायचं तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला आहे, कारण चेंडू एक्झॅक्टली कुठे कनेक्ट केला गेला आहे, फलंदाजी पोझिशन एक्झॅक्टली काय, या सगळ्या गोष्टी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केल्या जातील की चेंडू ओव्हर द वेस्ट आहे की नाही, या गोष्टी पडताळल्या जातील. आणि त्यानंतर तुम्ही आता ओव्हरच्या स्वरूपात सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला आहे आणि तो सुद्धा सिग्नल इथे काउंट केला जाईल. त्यानंतर धावा इथे आम्ही घोषित करू आणि त्या अगोदर या घेतलेल्या रिव्ह्यूवर डिसिजन काय आहे तो सुद्धा आमच्या लाडक्या रसिकांना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवू. युवासेना चषक क्रिकेट स्पर्धा तुम्ही मगाशीच उल्लेख केला की 2 विभागात ही स्पर्धा विभागली गेली. 16 संघ आंतर गोरेगाव आणि 16 संघ ऑल इंडिया ओपन विभागातून खेळले, या पूलमधून खेळले. आणि त्यामध्ये विभागात अजूनही खालचे 2 संघ रिमेनिंग आहेत, बॅलन्स आहेत. मागचा सामना आपण बघितला तो म्हणजेच जिंकला तो गावदेवी गावठणे या संघाने. आणि अजूनही 2 संघांची प्रतीक्षा आता मात्र सर्व गोरेगाववासियांना आणि क्रिकेट रसिकांना आहे. त्यामध्ये 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील, ते म्हणजेच दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली आणि त्यांच्या अपोजिट टीम आहे ती म्हणजेच शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर, यांच्यामध्ये तुम्हाला फाईट पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे की आपण सुद्धा रेडी राहायचं, आपलं प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे अपडेट करायची आहे आणि त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी सुद्धा आपण सज्ज राहायचं आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. तर आवर्जून तुम्हाला व्यासपीठावर सर्व पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळणार. आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी सर्वांना जे इन्व्हिटेशन गेलं आहे ते आवर्जून, कारण संघटनेची क्रिकेट स्पर्धा आहे, शिवसेनेची क्रिकेट स्पर्धा आहे. सातत्याने आम्ही उल्लेख करतो की वचनबद्ध आणि सेवाभाव म्हणजेच
शिवसेना कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्यरत असलेली संघटना म्हणजे शिवसेना आणि त्याच संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून आज या स्पर्धेला उपस्थिती दर्शवत आहेत. तर तिसऱ्या पंचा सिग्नल येतोय, फेअर डिलिव्हरी आहे. त्यामुळे वेदांत आता मला सांगेल की एक्झॅक्टली किती धावा या काउंट केल्या जाणार आहेत धावफलकावर. धावून काढलेल्या ओव्हरच्या स्वरूपात अशा एकूण धावा ज्या काउंट केल्या जातील धावफलकावर. वेदांत 6 धावा. थँक्यू नासिर. 6 धावा काउंट करत आहोत आणि 6 धावाच्या मैदानी धावसंख्या टर्फ ॲडिक्ट या संघाची जाऊन पोहोचली ती 6 धावफल. हॅलो. एकूण धावसंख्या शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. गजानन कीर्तिकर यांचं युवा सेना चषक शिवसेना नेते आणि आपले खासदार श्री गजानन कीर्तिकर साहेब. धावसंख्या 28 धावा. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा. सिराजचे षटक, चेंडू हवेमध्ये आणि गलीमध्ये अप्रतिम झेल टिपलाय. सिराजने फायनली मात्र आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला, कारण सर्वात महागडं षटक म्हणावं लागेल, पण ते महागडं षटक असून सुद्धा एक प्रेशियस विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. फलंदाज बाद होतोय तो कृष्णा सातपुते. दहा चेंडू 27 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन या संघाच्या धावसंख्येमध्ये उचललंय आणि चांगली बॅटिंग, चांगली स्टार्ट आपल्या संघाला करून दिली आहे. सिराज तुम्ही पाहता गोलंदाजी मार्कवर जो दुसरा षटक या संघाकडून घेऊन आलाय विक्रम वेकरोळी. पहिले षटक आपण बघितलं गिरीश कोचरेकरचं, त्यामध्ये त्याने 15 धावा खर्च केला, पण फायनली या षटकामध्ये जी विकेटची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा पूर्ण झाली आणि पहिला विकेट आपल्या संघाला सिराजने मिळवून दिला. फलंदाजीला तिसऱ्या क्रमांकावर आकाश तारेकर येतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतात फलंदाज तुषार रणदिवे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा गोलंदाज सिराज. चांगला कॉन्टेस्ट मैदानावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार.
उपांत्य फेरीची पहिली लढत ऑल इंडिया ओपन गटातून आणि याच्यातनं संघ जो जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा तुम्ही पाहतात, पण आता मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातो तो डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये सीमारेषेवर अपिस्ट अँड पनिश्ड चौकार. असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित या ठिकाणी याचे दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. चला संगणकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. त्याचबरोबर सिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर आपलाच देखील विनंती आहे आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. लास्ट मोमेंटला लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. गलीमधून चेंडूला काढलाय. एकदा तो पूर्ण झाली. या चेंडूवर धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. अंकित झाले धावफलकावर 33 धावा. दुसरं षटक समाप्त होत आहे. 16.5ची गती आणि 33 धावा अंकित झाले धावफलकावर. खुल्या गटातून पाहतात हा संघ तुम्ही एकमेकांसमोर फाईट करत असताना टर्फ ॲडिक्ट वर्सेस विक्रम्स विक्रोळी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आतापर्यंत त्याच्यावर त्या दोन्ही गोलंदाजांवर अक्षरशः फलंदाज तुटून पडलेत आणि 2 षटकाखेर तुम्ही पाहतात 16.5ची गती आणि तब्बल 33 धावा. चंदू जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या षटकात तब्बल 15 धावा आल्या, पण या षटकात सगळ्यात महत्त्वाची विकेट सिराजने मिळवली आहे. पण धावसंख्येला कुठे कमी पाहायला मिळत नाही. धावसंख्येचा वेग कुठे कमी पाहायला मिळत नाहीये आणि चांगली धावसंख्या रचत असताना तुम्ही पाहतात 33 धावा अंकित झाले 2 षटकाखेर. चांगली सुरुवात आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिले कृष्णा बाद जरूर झाले, परंतु धावसंख्येला या ठिकाणी चांगल्या ठिकाणी ठेवण्यामध्ये ते यशस्वी देखील राहिलेले आहेत. तर आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एक गोष्ट जाणवली की खूप मोठ्या प्रमाणावर धावा होत आहेत या ठिकाणी सर. आणि आता देखील जर पाहिलं तर एक चांगली सुरुवात आहे. तर दुसऱ्या बाजूला विक्रोलियन्सला थोडासा दबाव वाढवावा लागेल, विकेट घ्यावे लागतील. तर धावसंख्येचा जो हा फ्लो आहे तो असाच कायम ठेवावे लागेल टर्फ ॲडिक्ट टीमला देखील. धावगती चांगलीच राखली. याच्या तरी मात्र संघाने 16.5ची गती राखली आहे आणि 2 षटकाखेर 33 धावा. तिसऱ्या षटकात संगणकाने चेंडू सोपवलाय निखिल बागुलच्या हातामध्ये. वाडाचा हा गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावर इन्व्हाइट केले. तिसऱ्या षटकामध्ये फ्रेश गोलंदाज वापरलाय. तुषार रणदिवे आणि आकाश तारेकर मैदानावर. तुषार रणदिवे ओपनिंग बॅट्समन आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला आकाश तारेकर. यष्टीच्या मागे अभिषेक आंगणे. यष्टीला एकदम खेटून उभा आहे. रजनी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. युवासेना चषक 2021 तिसरा दिवस, अंतिम दिवस. राऊंड विकेट थांबून एक्झिक्यूट केलाय. भरपूर वेळ होता आकाशकडे आणि काय फटका सजवलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर उंचावून चेंडू निघून जातोय. षटकार. धावसंख्या धावफलकावर 39 धावा, 39 ऑन द बोर्ड. निखिलचं स्वागतच पहिल्या चेंडूवर इथे षटकाराने केलंय या विनस क्रिकेट ग्राउंडवर. चला भरपूर वेळ घेत आहे, सामना लगेच सुरू करा. कारण यानंतर अजूनही 4 सामने कव्हर होणं बाकी आहे. त्यामुळे प्लीज प्रत्येक कॅप्टनकडनं हीच आम्हाला अपेक्षा की आम्हाला प्लीज कॉपरेट करा, सहकार्य करा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केला. अप्रतिम फटका. टायमिंग बघा. बॅटचा स्टिकर त्या ठिकाणी चेंडू लागतोय आणि वेगाने चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी. मात्र प्रत्येक वार थोडासा मात्र निकामी ठरतोय विक्रोळी संघाकडून. तिसऱ्या षटकात सुद्धा मात्र अजिबात मागे वळून बघत नाहीयेत आणि प्रत्येक गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडलेत आणि अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळते. हॅलो
हीच ओळख आहे आकाश तारेकर यांची. याचसाठी त्यांना रायगडचा वंडर बॉय देखील म्हटलं जातं आणि स्वतःला कित्येक वर्ष सिद्ध करतायत आणि आजही एका मोठ्या मंचावर मोठी फलंदाजी दाखवत असताना मैदानाच्या चौफेर टोलेबाजी सुमितने अगोदर खेळलं. या मॅच मध्ये जर पाहिलं तर आकाश तारेकर शो सुरू आहे. बॉटम हँडचा तेवढा चांगला वापर, जेवढं आक्रमण तेवढं संयम सुद्धा माझ्याकडे आहे. ऑन साईडला हलक्याने फक्त प्लेस केले स्क्वेअर लेग मध्ये आणि तिथून मात्र स्ट्राईक रोटेट केले ते तुषार रणदिवेकडे. तुषार रणदिवे आघाडीला आलेत, सुरुवातीला आलेत, ओपनिंगला आलेत, पण तेवढी जास्त संधी मिळाली नाही आहे स्ट्राईक एंडला येण्याची. पण बघायचं स्ट्राईक एंडला आल्यानंतर मात्र त्याच्यामधलं असलेलं पोटेन्शियल गुणवत्ता तो कशा प्रकारे तो सिद्ध करणार. धावसंख्या पुढे सरकली आहे, ती 44 धावा धावफलकावर. निखिल बागुल पुढचा चेंडू घेऊन स्लोअर वन चेंडू ऑन साईडला स्वीपचा फटका. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये चेंडू येऊन कव्हर करेल तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट किती स्ट्रॉंग आहे बघा दोन्ही खेळाडूंमध्ये आणि वेगाने या 2 धावा कंप्लीट होतात. धावसंख्या 46 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3. या षटकात सुद्धा धावांचा वेग किंवा धावांची सरासरी अजिबात कमी होऊ दिली नाहीये आणि ती मात्र बॅटिंग तुम्हाला टर्फ एडिक्ट या संघाकडून पाहायला मिळते. फक्त एक गडी गमावलाय. धावसंख्या 46 धावा धावफलकावर. लोअर फुटला चेंडू होता आणि यासाठीच यष्टा वाकवल्या तिथे मात्र निखिल बाबुलने परफेक्ट यॉर्कर आणि दुसरा धक्का दिला या षटकामध्ये. फलंदाज बाद. विकेट येत राहिल्या तर मॅच मध्ये विक्रोलिन्स देखील येऊ शकते आणि विक्रोलिन्ससाठी ही चांगली बाब आहे कारण विकेट आली आहे. विकेट गरजेच्या आहेत आणि माघारी परतावं लागेल. एका बाजूला जर पाहिलं तर तुषार रणदिवे माघारी परताना पाहायला मिळत आहेत. स्क्वॅडकडे जर लक्ष टाकलं तर आज मात्र काही खेळाडू त्यांच्या संघामध्ये ऍड झालेले आहेत. यामध्ये आपण पाहतो तर कृष्णा सातपुते आहे, पंकज जाधव आहे, विजय पावले, अखिलेश सिंग, सुलतान खान, अभिजित दुधे, आकाश तारेकर, नितीन माटुंगे, राजेश सोरटे, अख्तर शेख, तुषार रणदिवे आणि अंकुर असा एकूण 11चा स्क्वॅड आहे. आणि तुम्ही पाहता त्याच्या आतमध्ये जातोय तो फलंदाजीला 4थ्या क्रमांकावर नितीन माटुंगे. स्ट्राईक एंडला नितीन. 2 गडी बाद होते टर्फ एडिट या संघाचे. दुसऱ्या षटकात एक फलंदाज बाद झाला सिराजच्या गोलंदाजीवर आणि निखिल बागूने सुद्धा मात्र कमबॅक करून दाखवलंय या षटकामध्ये. 46 धावा. हो, गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी. लेंथ गोलंदाजी पाहायला मिळते. एक तर तो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, नॅशनल ताकद त्याच्याकडे आहे आणि ती ताकद तिथे जोपासत असताना आपल्या संघाच्या माध्यमातून एक विकेट मिळवली आणि विकेट मिळवल्यानंतर मात्र त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय, द्विगुणित झालाय आणि मात्र त्याने पुढचा चेंडू निर्धाव टाकला आणि व्हेरी फर्स्ट बॉलला डॉमिनेट केलंय नितीन माटुंगेला. 3 षटकाचा चेंडू खेळ समाप्त होत आहे. धावसंख्या आपण बघतोय 46 धावा, 15.33 ची गती, जी पहिल्या षटकापासून 15 होती. त्यानंतर 2 षटकाखेर आपण चांगली धावसंख्या बघितली. 2 षटकाखेर जर आपण लक्ष टाकलं तर 28 धावा होत्या आणि नंतर मात्र सरासरी पुन्हा जर तुम्हाला पाहायला मिळते की वृद्धिगत होते, वाढत चालली आहे. 15.33 ची गती आणि हीच जर गती राहिली तर निश्चित म्हणेन की 90 आणि 90च्या पलीकडे धावसंख्या पाहायला मिळेल. नक्कीच ती पाहायला मिळू शकते. परंतु उत्तरार्धात सुरुवात जर पाहिली या षटकाची तर ती टर्फ एडिटच्या बाजूने गेली होती. उत्तरार्ध जर पाहिला तर विकेट आल्यानंतर एक वेगळा आत्मविश्वास पाहायला मिळाला निखिल बागुल यांच्यामध्ये आणि उत्तरार्ध जर पाहायला मिळाला तर तो पुन्हा विक्रोलिन्सच्या बाजूने जाताना पाहायला मिळाला. तर या ठिकाणी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. 2 मोठे संघ आहेत, याही अगोदर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एकमेकांच्या विरोधात आलेले आहेत या टीम. त्यामुळे ही मॅच जरी जास्त स्कोरिंगची झाली तर दोन्ही बाजूला जाण्याची संभावना प्रसादजी या ठिकाणी नक्कीच असेल. उत्तरार्धात लक्ष असेल कारण उत्तरार्धात असा गोलंदाज राखून ठेवला या संघाने जो या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया ओपन कॅटेगरीतून सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज राहिला आहे, तो म्हणजे राहुल वराडकर. येतो गोलंदाजी मार्कवर. राहुल वराडकर पहिल्या स्पेलमध्ये येतोय 4थं षटक घेऊन. धावसंख्या 46 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, अपील पंचांकडे अभिषेक करतोय. हाईट फॅक्टर काय आहे, लाईन काय आहे, पिचिंग काय आहे आणि पंच सिग्नल करतायत लेग बाईज. लेग बाय स्वरूपात एक धाव अंकित झाली. धावफलक अंकित होते ते एकूण 47 धावा. षटक क्रमांक 4 तुम्ही पाहतात मार्गस्थ आहे. नितीन माटुंगे स्ट्रायकिंग एंडला येतोय.
नितीनच्या सोबत तुम्ही बघत आहात फलंदाजीला मैदानाच्या आतमध्ये जो आलाय तिसऱ्या क्रमांकावर आकाश तारेकर. पहिल्या चेंडूवर फेस करत असताना अजिबात संधी दिली नाही मोठा फटका मारण्याची. राहुल वराडकर हे नाव आहे, जे मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजामध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे युवासेना चषकामध्ये. ओव्हरपिच डिलिव्हरी, वॉट अ शॉट. हेलिकॉप्टर उडवलंय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला प्रयत्न, पण चेंडू थांबत नाहीये. बघायचं पंचांचा सिग्नल याच्यावर काय येतोय. गगनभेदी षटकार. नितीन माटुंगे आणि एक कोल्हापुरी टोला या ठिकाणी लगावताना ही स्पर्धा खेळण्यासाठी खास कोल्हापूरहून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि पहा खूप चांगल्या पद्धतीने सुरुवातीलाच एक मोठा फटका प्रसादजी लगावत आहेत. हो निश्चितच मागच्या षटकामध्ये ती संधी मिळाली नाही. इवन ती निखिल बागुलने उपलब्ध करून दिली नाही. पण या षटकात मात्र मागे वळून बघणार नाही आहेत, कारण त्यांना त्याची आपलं कर्तृत्व, आपलं या संघामध्ये स्थान आहे ते सिद्ध करायचं आहे आणि चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, आमच्या कॉमेंट्री बॉक्स आणि व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक बघत आहेत त्यांनी बाउंड्रीच्या थोडंसं मागे जायचंय. भरपूर प्रेक्षक गर्दी करून उभे आहेत बाउंड्री लाईनच्या जवळ. त्यांना विनंती आहे मागे जा थोडं. षटकाराने धावसंख्येने उंच उडी घेतली आहे, जाऊन विसावली धावफलकावरती एकूण 53 50 धावा सुद्धा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 53 धावा. अजून एक अप्रतिम हेलिकॉप्टर आणि लँड झालाय ते आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. हे या ठिकाणी मजा करतात मी म्हणेल. नितीन माटुंगे पॉवर हिटिंगसाठी ओळखले जातात आणि आज जर पाहिलं तर हात खोलताना देखील पाहायला मिळत आहेत. विनंती असेल यानंतरच्या मॅचसाठी सिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर आणि त्याचबरोबरीने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमंत्रित करील दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आता हा शेवटचा कॉल देण्यात येतोय. आपण टॉससाठी या प्रसादजी. अजून एक चांगली तुल्यबळ लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतला हा शेवट सामना असेल तो म्हणजेच दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली त्याच्या विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर यांच्यामध्ये. उपांत्य फेरीची पहिली लढत ऑल इंडिया ओपन गटातून. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या, सामना सुरू करा. पुन्हा राहुल वराडकर जो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल होता, पण त्याच्या विरुद्ध 2 षटकार आलेत नितीनच्या बॅटमधून. स्लोअर वन चेंडू, हा सुद्धा पिकअप. काय शॉट आहे, वॉट अ शॉट. चेंडू स्ट्रेट टू द ग्राउंड. काय फटका आहे, ऑन द राईज, सीमारेषेच्या बाहेर षटकार. टर्फ एडिक टीमसाठी म्हणजे विजय मोझार यांची टीम आहे, त्या टीमसाठी मात्र कोल्हापूरवर मुंबईत आलेत आणि पहा काय बॅटिंग केली जाते. तमाम क्रिकेट रसिकांची मन जिंकली जात आहेत. कोल्हापूरचा सिक्सर किंग मुंबईच्या गोरेगाव मध्ये दाखल आणि फलंदाजीच्या माध्यमातून घालतायत धुमाकूळ. राहुल वराडकर तुम्ही पाहतात मैदानावर या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्यात. धावसंख्या 65, 65 धावा धावफलकावर. सलग 3 चेंडू 3 षटकार आलेत या गोलंदाजा विरुद्ध. हा सुद्धा चेंडू उंच गेलाय. 4था षटकार येणार की काय, हो तेच दिसतंय. नारळाच्या झाडाच्या पलीकडे चेंडू निघून गेलाय. पंचांचा इशारा. 6 धावा. मागोमाग एक बॉलला सीमारेषेच्या पलीकडे टोलावलं जात आहे.
काय अजब रसायन आहे नितीन माटुंगे नावाचं. भारतात किंवा भारताच्या बाहेरही याच नितीन माटुंगे नावाच्या खेळाडूचा डंका पाहायला मिळतो. गेल्या वेळची मला सुप्रीमो आठवते, त्याही ठिकाणी जबरदस्त बॅटिंग केली होती नितीन माटुंगे यांनी. सुपर ओव्हर मध्ये देखील धमाका केला होता. आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये देखील युवा सेना चषकामध्ये जलवे कोल्हापूरचे आणि जलवे नितीन माटुंगेचे. बघायचं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक विक्रमाची बरोबरी केली आहे. सुमित डोंगरेने ज्याप्रमाणे 4 चेंडू 4 षटकार ठोकले होते कालच्या रात्रीमध्ये आणि त्याची बरोबरी झाली. आता मात्र बघायचं तो विक्रम इथे मोडीत काढणार का नितीन माटुंगे. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न, मागे जातो चेंडू, लिडिंग एज घेतल्यानंतर चेंडू तिथे यश जाऊन तिथे कव्हर करेल. तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर आणि स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झालंय ते नितीन माटुंगेकडे. षटकं एकूण संपतायत मैदानावरती 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर अत्यंत भली मोठी धावसंख्या. हॅलो. युवा सेना कोर कमिटी सदस्य श्री अंकित प्रभू साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. युवा सेना चषक आयोजन कमिटीतर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो. धन्यवाद. थँक्यू सो मच निलेश सोमजी. आज जबाबदारी खूप मोठी आहे खांद्यावर निलेश यांच्या, कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, शेवटचा टप्पा, संघटनेची क्रिकेट स्पर्धा खास करून. आणि शिवसेनेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा चांगले उपक्रम आपण बघितले आहेत, मगाशीच उल्लेख केला, कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक करत अग्रेसर अशी संघटना म्हणजे शिवसेना, आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आज सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार. धावसंख्या 4 षटकांवर अंकित झाली आहे, तिकडून 72 धावा. आणि त्यामुळे निलेश सोमजी यांच्या खांद्यावरची जबाबदारी सुद्धा वाढली आहे. सर्वांचं स्वागत, सर्वांचं आतिथ्य इथे मात्र करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे या युवा सेना चषकामध्ये. 5व्या षटकात संघाने चेंडू सोपवल्या. बघायचं आहे कुठला गोलंदाज इथे येतोय. गिरीश येतोय पुन्हा आता गोलंदाजी मार्गावर सेकंड स्पेलमध्ये. त्याला सामोरं जाईल तो नितीन माटुंगे. पहिला चेंडू हवेमध्ये लिडिंग एज घेऊन फ्लाइंग स्लीपमधून मागे निघून जातोय आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू कव्हर करेल 1 धाव घेण्याची संधी होती. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धाव फलकावरती एकूण 73 धावा. 73 इन द फिफ्थ ओव्हर. 73 धावा धाव फलकावर. गडी बाजू आले ते मैदानावरती फक्त 2. आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतलेत, तुषार रणदिवे आणि कृष्णा सातपुते. चला टॉससाठी रेडी राहायचंय. पुन्हा एकदा सूचना देतोय, नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. ओव्हरपिच डिलिव्हरी, चेंडू हवेमध्ये आणि बघायचंय व्हॉट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट, सेन्सेशनल कॅच फ्रॉम द अभिषेक गांगणे. काय झेल टिपलाय आणि आवर्जून आम्ही उल्लेख करतोय, जे आउटफील्डला तुम्हाला जे हिरवे गालिचे तुम्हाला पाहायला मिळतात त्या मैदानावर क्षेत्ररक्षण एन्जॉय करतोय आणि काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. हॅलो. यानंतर एक महत्त्वपूर्ण मॅच होईल आणि तो टॉस करण्यासाठी मी अंकितजी प्रभू साहेब आपणास विनंती असेल हा टॉस करण्यासाठी यानंतरच्या या ठिकाणी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली त्यांच्या विरोधात सिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर यानंतरची मॅच असेल. तो धावसंख्या अंकित झाली ती एकूण 73 धावा. 73. सेन्सेशनल कॅच. ॲक्शन रिप्लेमध्ये जाऊन तुम्हाला सारखी ती कॅच बघायला आवडेल. एवढा सुंदर आणि एवढा एक्स्ट्राऑर्डिनरी स्पेक्टॅक्युलर कॅच पकडलाय तो अभिषेक गांगणेने. स्वतःच्या जीवाची बाजी पर्वा न करता बाजी लावली त्याच्या झेल मागे आणि एक सुंदर झेल टिपलाय, डोळ्यांचा पारणा फेडणारा. गिरीश खोदून काढलाय. काय फटका. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. प्रयत्न चांगला त्या खेळाडूचा आणि काय झेल तर टिपला होता पण चेंडू आतमध्ये ढकलून दिलाय त्याने. एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स, अप्रतिम क्षेत्ररक्षण. स्वतः तिथे कॅप्टन आहे मंगेश वैदी. एफर्टलेस जॉब. बघा सर्व खेळाडू त्याच्या तारीफ करतायत, ॲप्रिशिएट करतात त्या खेळीला. व्हॉट अ परफॉर्मन्स. स्वतः गोलंदाज तिथे लांब जाऊन कॅप्टनला ॲप्रिशिएट करतोय. काय एफर्ट दिले. ॲक्शन रिप्ले तुम्ही आपण परत एकदा जाऊन तुम्ही तो एफर्ट बघू शकता, ती फिल्डिंग बघू शकता. झेल त्याने घेतला होता पण बॉडी बॅलन्स गमावला, पण चेंडू आतमध्ये ढकलून दिलाय.
नितीन माटुंगेचा हा फटका, थोडासा नितीन नाराज असेल कारण ताकद थोडीशी कमी पडली आणि नितीनची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय तो पंकज जाधव. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. अंकी झाल्या एकूण 75 धावा 5व्या षटकात. स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा पाठलाग केला पण दिशाहीन गोलंदाजी, ऑफ स्टंपच्या बाहेर म्हणजे रिटर्न क्रिजच्या सुद्धा बाहेरून चेंडू निघून जात आहे. वाईट सिग्नल पंच करतायत मदन देशमुख आणि नासिर या सामन्यामध्ये. येस, शिरसाट स्पोर्ट्स क्लब अहमदनगर आणि दीपक दादा प्रतिष्ठान नाशिक या दोन्ही संघाच्या संघनायकास विनंती करतो को की नाणेफेकीचा कल अजमावण्यासाठी आपण कृपया व्यासपीठाजवळ यायचं आहे. श्री अंकित प्रभू यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आजमावायचा आहे. थँक्स टू अली असगर. दोन्ही संघनायकास विनंती, आपण इथे व्यासपीठाजवळ यायचं आहे. या अंकित प्रभूजी आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आजमवतील आणि याचबरोबर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे शिरसाट स्पोर्ट्स क्लब यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. अहमदनगरची टीम आहे. आणि चांगलं आयोजन आहे, खूप चांगलं आयोजन. धन्यवाद. दीपक दादा प्रतिष्ठानचे नाशिक या कर्णधारास विनंती आहे, आपण 2 शब्द मार्गदर्शनपर आम्हाला बोलावे. खूप चांगली टुर्नामेंट आहे सर. तर आम्ही कालपासून आलो, पाऊस पडला त्याच्यामुळं आम्हाला लय वेळ झाला, त्याच्यामुळं थँक्यू. पण मस्त चांगली टुर्नामेंट आहे. धन्यवाद. दोन्ही संघास शुभेच्छा. हॅलो. नगरसेविका राजूल समीर देसाई यांचे इथे आगमन झालेले आहे. युवा सेना आयोजन कमिटीतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. तसे आयोजक रौनक समीर देसाई यांच्या अर्धांगी यांचे इथे आगमन झालेलं आहे. धावसंख्या 5 षटकाखेर 88 धावा, अत्यंत भली मोठी धावसंख्या इथे उभारली आहे. अजूनही मैदानावर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडू टाकण्यासाठी विक्रोळी संघाकडून गोलंदाज सज्ज झालाय तो निखिल बागुल. स्टील 6 बॉल टू गो. धावसंख्या 88 धावा धावफलकर 5 षटकांच्या समाप्तीनंतर. शाहरुख भाई स्ट्राइक एंडला पंकज जाधव. अजून एक विस्फोटक फलंदाज टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला. 88 ऑन द बोर्ड. निखिल बागुलच्या पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडूला पाठवलाय आणि पेट्रल स्ट्रोक फ्रॉम पंकज जाधव. बघायचं आहे पंच कन्फर्म करतायत चेंडू षटकार आहे की चौकार आहे आणि पंचांचा इशारा षटकार. आपल्याला पाहायला मिळते अलिबागचा बूम बूम पंकज जाधव माट्या यांच्या बॅट मधून एक मोठा स्ट्रोक आलाय. लाऊड अपील पंचांकडे. लोअर फुलटा चेंडू होता. पंचांचा इशारा लेग बाईसचा, त्यामुळे एका धावेत भर होते. धावसंख्या धावफलकावर पंचांनी मात्र आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिलाय.
कारण यशच्या मागून अभिषेक आघाडीचा सिग्नल होता, त्यांनी चॅलेंज केलं त्यांच्या डिसिजनला आणि DRS रिस्टार सिस्टमच्या माध्यमातून आता मात्र हा निर्णय बघावा लागेल. फलंदाज प्लम आहे की नाही आमचे पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण यायचं आहे, आपण जेणेकरून तिथे येस सुशांत मांजरेकरांचं काम वाढलेलं आहे. कारण चेंडू जेव्हा पिचिंग झाला तर फलंदाज एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला होता, तो कुठल्या पोझिशनला होता, चेंडूचा हाईट फॅक्टर काय आहे, चेंडूचा इम्पॅक्ट काय आहे, कुठे ब्रश झाला आहे, या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली जाईल. कारण ग्राउंड संपायरचा डिसिजन नॉट आउट आहे. सुनील देवळी साहेब यांचं हार्दिक स्वागत. कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. सुनील देवळी साहेब, धन्यवाद. सुनील देवळी साहेब, समीर देसाई यांची विनंती, आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सुनील देवळी साहेब, धन्यवाद. कंटिन्यू. Not out. Review unsuccessful for Vikrant Swikroli. $95 on the board. 95 धावा धाव फलकावर. स्ट्रायकिंग एंडला नितीन माटुंगे. विस्फोटक खेळी 11 चेंडू तब्बल 40 धावेंवर तो नाबाद खेळतोय मैदानावर. तो आलाय स्ट्रायकिंग एंडला. चिंतेचं वातावरण बघायचं या स्पर्धेत एक विक्रम प्रस्थापित करणार का. टफ कॅडिक हा संघ चेंडू हवेमध्ये ऑन साईडला भागायचा चेंडू लॉंग लेगला निघून जातोय. खूप वेगाने क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि जोपर्यंत ते चेंडू कव्हर केला जाईल अजूनही चेंडू उचलण्यासाठी वेळ घेत आहेत आणि तोपर्यंत 2 धावा ते सहज पूर्ण होत आहेत. आतापर्यंत कुठल्याही संघाने या स्पर्धेमध्ये 100 गाठलेली नाहीये आणि ती एक नामी संधी असते ती टफ ॲडिक्ट या संघाकडे. कारण ते आता त्यांचा संघ जाऊन पोहोचते तो 97 या धावसंख्येवर. इट इज 97. इट्स अ ह्यूज टोटल, हायेस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट. 97 ऑन द बोर्ड. स्लोअर वन चेंडू उंच तर गेलाय. बघायचं आहे झेलसाठी वायडिश लॉंगला क्षेत्ररक्षक जज करतोय. अँड आउट. फलंदाज बाद. नितीन पांडुरंगे बॅक टू द पवेलियन. Matunge. Sensational performance with the huge 6 sixes. अख्तर शेख न्यू बॅट्समन. अख्तर शेख येतोय ना मैदानावर. तो 6व्या क्रमांकावर. 4 गडी बाद झाले. टफ ॲडिक्ट आणि धावसंख्या 97 धावा. स्ट्रायकिंग एंडला पंकज जाधव. वेगवान चेंडू, वेगवान उत्तर देण्याचा प्रयत्न. अख्तर शेख खूप वेगाने पुढे आले. धावचीची संधी आणि बघायचंय पंचांचा यावर काय निर्णय. कारण फ्लिकर झाल्यात बेल्स पूर्णपणे खाली पडल्यात. या सिटीज आउट. फलंदाज बाद. अजूनही धक्का लागलाय धावचीच्या स्वरूपात. अख्तर शेख बॅक टू द पवेलियन.
आणि निर्णायक चेंडू या इनिंग मधला. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर दिस इनिंग. स्ट्रायकिंगला पंकज बघायचंय 100 पार करणार का टर्फ ॲडिक्ट हा संघ. हॅलो. राऊंड विकेट, उंच गेला चेंडू आणि 100 पार केली आहे टर्फ ॲडिक्ट या संघाने. धावसंख्या 103 आणि 104 धावेंचं लक्ष उभारलंय. श्री लक्ष्मण नेहरकर साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. युवासेना चषक कोर कमिटीतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. हॅलो. श्री गजानन कीर्तीकर साहेब यांचा सत्कार श्री समीर देसाई हे पुष्पगुच्छ रोनककडे द्या. क्रिकेटच्या ग्राउंडवरती भाषण करणं हे मोठं कठीण काम आहे आमच्यासाठी. तरी पण जसं ह्या स्पर्धेमध्ये हे क्रिकेटियर्स आहेत, अंपायर आहेत, सगळ्यात महत्त्वाचं कॉमेंटेटर अत्यंत स्पष्ट आणि चांगल्या तऱ्हेचं जे कॉमेंट्री करतात ते आहेत. पण त्याचबरोबर ही स्पर्धा आयोजन करणंसुद्धा क्रिकेटला खेळाडू लागतात, मैदान लागतं, हे सगळी यंत्रणा लागते. पण स्पर्धा आयोजन करणं हे सुद्धा अत्यंत जिकिरीचं काम आहे. तर त्यांच्यासाठी मी बोलतो तो म्हणजे शौनक समीर देसाई ह्याच्यासाठी, सॉरी रौनक समीर देसाई ह्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी जसं क्रिकेटच्या सिक्सरला तुम्ही टाळ्या वाजवता तसं रौनकच्या ह्या आयोजनाबद्दल त्याच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. कारण प्रोत्साहन जसं क्रिकेटरला लागतं तसं आयोजक नसतील तर स्पर्धा होणार नाही. अत्यंत उत्कृष्ट अशा तऱ्हेचं आयोजन आणि सर्व प्रोफेशनल ह्या ठिकाणी मंडळी जी आलेली आहेत, तुमच्यामुळे त्या ठिकाणी सर्व रीतिरिवाज क्रिकेटचे स्पर्धेचे चांगले पाळले जातात. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि मला माहिती आहे की हा जो ह्या परिसरातील हे जे ग्राउंड आहे त्याची दशा काय होती आणि ती दशा आता बदलण्याचं जबाबदारी मला वाटतं समीर देसाई घेतील आणि ते समीर देसाई पुढाकार घेतील. राजू तर आहेतच, आमचे लक्ष्मण नेहरकर आहेत. ह्या सगळ्या युवा सेनेकडे आल्यानंतर आम्हाला सुद्धा ह्या वयामध्ये तरुण झाल्यासारखं वाटतं, तारुण्यामध्ये पदार्पण केल्यासारखं वाटतं. सुनीलचा मुलगा अंकित प्रभू आहे, सर्वजण आहेत. त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण अत्यंत ठामपणे उभं राहणार अशा तऱ्हेचं इथे पुन्हा एकदा आश्वासन देतो. आणि हे आयोजन केल्याबद्दल विशेषतः सिक्सर मारणारा नाव विसरलो त्याचं, नितीन माटुंगे कोल्हापूरचा नितीन माटुंगे ह्याचं सुद्धा त्रिवार अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कीर्तीकर साहेब. आपला वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. हॅलो.
सर्व हॅलो, स्नेहा गोलतकर यांचं स्वागत आपल्या हां सन्मान्य आदरणीय खासदार गजानन कीर्तीकर साहेबांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. या युवा सेना चषक 2021 मध्ये आपण पाहिलं त्यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्या समवेत इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे देखील मनपूर्वक आभार धन्यवाद देऊन पुन्हा एकदा आपण मैदानावर या सेकंड इनिंगसाठी जाऊया. धावांची गरज आहे 104, 104 रन्स टू विन. मोठं आव्हान आहे, मोठं लक्ष्य आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी स्ट्राईकला आहे मंगेश वैदी कर्णधार विक्रोळी संघाचा, तर नॉन स्ट्राईकला आहे निखिल जाधव. गोलंदाजी करण्यासाठी पहिले षटक घेऊन येतोय राजेश सोरटे. निश्चितच माझ्याबरोबर चंदू शेट्टे देखील असणार आहेत. चंद्रकांतजी, एक तुम्हाला विचार, ज्या पद्धतीने राजेश सोरटेचा जो रनअप असतो, जे व्हेरिएशन्स करतो, ज्यावेळेस पॉपिंगच्या जवळ आल्यानंतर आपल्या खांद्याचा चांगला वापर करतो आणि तिथून एक जलद गती चेंडूला एक वेग आणतो आणि त्याच्यामध्ये कित्येक वेळा आपण पाहतो की पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्याचं जे एक भन्नाट सुरुवात आपल्या संघाला मिळून देतो आणि त्याचं ते वैशिष्ट्य आहे. नक्कीच. आणि खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवणं एका ग्रीपमध्ये सतीश शेट्टी यांची थोडी झलक पाहायला मिळते त्यांच्यात. आणि पहिलाच फटका या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळून काढतोय मंगेश वैती. कॉल देत आहे, थोडासा जलद गतीने टाकलेला चेंडू ओव्हर पिच घेऊन या चेंडूला निश्चितच ओव्हर पिच चेंडूचा चांगला फायदा घेतोय. कारण मंगेश वैती जर आपण पाहिलं तर हा देखील माहुल गावातील चेंबूरमधला असा खेळाडू आहे ज्याचं जर प्राथमिक शिक्षण जर आपण पाहिलं क्रिकेटमधला श्री गणेशा, तर हा देखील एक चांगला लेदर क्रिकेटर आहे. त्यामुळे काही फटके आपल्या टेनिसमध्ये देखील त्याचे पाहायला मिळतात, जे तंत्रशुद्ध पण फलंदाजी करणार एक स्किलफुल पाहायला मिळतोय. पहिल्या P1 मध्ये पुढील चेंडू घेऊन येतोय राजेश. फुलर लाईनचा चेंडू होता, फुल टॉस घेऊन त्याला दिशा द्यायचं मात्र खाली लागतोय, पूर्णतः मिडल करत नाही, ज्या पद्धतीने टायमिंग करण्यासाठी सज्ज झाले होते. पहिलं षटक सुरू आहे. 104 धावांचं लक्ष्य आव्हान आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं ज्या प्रकारचा झंझावत सुमित धोंगडे गावदेवी गावठणसाठी घेऊन आला 55 धावांची तुफान एक, आणि त्यानंतर एक वेगळं वादळ मैदानावर आपण पाहिलं ते म्हणजेच नितीन माटुंगे. आता मात्र टायमिंग करतोय, जागा खाली क्षेत्र आहे, वन बाउन्स, मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण तुषार रणदिवे. बघा कोणत्या ठिकाणी उभे होते आणि किती कव्हर केलं ग्राउंड, याला म्हणतात वेल ॲथलीट. आणि तुषारचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, ज्या पद्धतीने त्याची वामन मूर्ती आहे, बॅटिंगमध्ये तितकाच सक्षम आहे. आणि यष्टिरक्षक ज्या पद्धतीने आपण पाहतोय, कृष्णा सातपुते आहे, योगेश पेनकरना आपण नेहमी पाहतो, पण याचं जे क्षेत्ररक्षक आहे ते निश्चितच प्रत्येक खेळाडूंना एक क्षेत्ररक्षण बनण्यासाठी एक मन मोहून टाकणार आहे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा राजेश, बघूया पहिल्या पुढील चेंडूवर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आता मात्र फुलर लाईन यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक चेंडूवर जर पहिला चेंडू पाहिला तर बऱ्यापैकी ओव्हर पिच होतं, त्यानंतर दोन्ही चेंडे जर आपण पाहिलं तर मिडल लेग स्टंपवर फुलर लाईन टाकले होते. यॉर्क करण्याचा प्रयत्न आहे आणि बॅट्समनला बॅकफुटला जाण्यासाठी भाग पाडतोय.
पॉवर प्लेची षटकं यासाठी त्यांना हाताळले देतात. कोणत्याही संघात गेले ते तरी देखील पॉवर प्लेचं षटक ते हाताळताना त्याचमुळे पाहायला मिळतात. ती क्षमता आहे त्यांच्याकडे पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना रोखण्याची, परंतु या दोन्ही फलंदाजांकडे देखील क्षमता आहे की त्यांना उत्तर देण्याची. स्ट्राईकला निखिल. राजेश क्षेत्रक्षणात बदल करतायत. मिड ऑफ आतमध्ये आहे, मिडॉन देखील आतमध्ये आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये फुल टच चेंडू जागा बनवतोय. मगाशी आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीने डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न आहे, कुठल्या प्रकारचा परिणाम आहे नाही. या ठिकाणी थर्ड अंपायरला डिसिजन पेंडिंग असणार आहे. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी आपण पाहिलं ज्या प्रकारे पहिल्या इनिंगला दुसऱ्या चेंडूवर गलीमधून कृष्णा सातपुतेने चौकार काढला होता, त्या पद्धतीनेच गलीमधून काढण्याचा प्रयत्न होता. आणि हळूहळू या ठिकाणी निश्चितच डिसिजन पेंडिंग देखील राहील. 104 धावांचं आव्हान आहे, एक मोठं आव्हान निश्चितपणे असेल. सर्व प्रेक्षकांना विनंती करते, कमेंट्री बॉक्सच्या समोर या कमेंट्री बॉक्स के सामने जो भी दर्शक यहाँ पर खड़े प्लीज थोड़ा साइड हो जाइए. अगला मुकाबला होगा दीपक दादा प्रतिष्ठान नासिक बनाम शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर. ये भी कमाल का मुकाबला होगा. चिंतामणी जैन ट्रस्टचे ट्रस्टी इंदरभाई यांचे इथे आगमन झालेले आहे. इंदरभाई कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. इंदरभाई आले. धन्यवाद इंदरभाई. हॅलो, ओव्हर किती झालं जरा प्लीज सांगा ना. ओव्हर किती झालं? पहिलीच ओव्हर झाली ते. स्कोरर प्रेक्षकांना विनंती आहे, जे डगआउट खेळाडूंसाठी आहेत त्या ठिकाणी प्रेक्षक तुम्ही बाजूला प्लीज थोडं बाजूला सरका, कारण त्या ठिकाणी खेळाडूंची बसण्याची व्यवस्था आहे. गोलंदाजी करताना पुन्हा एकदा सज्ज होते राजेश सोरटे. अप्रतिम पहिले षटक. नेहमीच पॉवर प्लेमध्ये वेगवेगळ्या अँगलने गोलंदाजी करणार. बघूया डिसिजन या ठिकाणी अजूनही आणि डिसिजन आलेला आहे. खेळाडू बाद झालेले आहेत, आउट. त्यामुळे डायरेक्ट हिट आणि पहिला गडी बाद झालेला आहे. पहिले यश डगआउट मध्ये. नवीन बघूया फलंदाज ज्या पद्धतीने निखिल जाधव अजूनही विकेटवर आहे. 104 धावांचा, मगाशी 93 धावा करायच्या होत्या. आणि ज्या पद्धतीने क्लोज मॅच श्रेयस इंदुलकर आणि त्यानंतर परदीन काझेने 2 षटकार मॅचमध्ये आणले होते त्यांना. त्यानंतर पुन्हा राहुल जोगडेने प्रतिकार संघर्ष केला. मात्र शेवटी आपण जर पाहिलं तर जवळजवळ 14 ते 15 धावांनी तो सामना गमावला. योगेश आता या ठिकाणी नवीन फलंदाज शशिकांत कदम हा देखील एक टेक्निकली साऊंड खेळाडू. मात्र आत्ता गरज आहे ती म्हणजे चौकार षटकारांची. ज्या पद्धतीने एक वेगळ्या प्रकारे झंझावत आपण पाहिला
आणि एक झुंजार खेळी नितीन माटुंगेने जे फटके खेळलेत त्याचा फिनिश चांगला होता, स्विंग ऑफ द बॅट होता आणि 2 हेलिकॉप्टर अशा पद्धतीने आउट ऑफ द पार्क घेतले. कव्हरला देखील एक चांगला फटका. आपण नेहमीच म्हणतो की हेलिकॉप्टर आपण ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळले जातात ऑफ साईडचे किंवा मिडल स्टंपवरचा चेंडू मिड विकेट किंवा लॉंग ऑनला कधी कधी लॉंग ऑफला येतात, मात्र कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान म्हणजे ज्या पद्धतीने टायमिंग केलंय आणि बॉडी बॅलन्स चांगला आहे, ज्या पद्धतीने त्याचा जो स्टान्स घेऊन उभा राहतो ते देखील एक नेत्रदीपक खेळी या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यामुळे आज या मॅचमध्ये अजूनही काहीतरी निश्चितच आपल्याला छान मॅच पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने शशी बॅटिंगला आल्यात, नॉन स्ट्राईकला निखिल आहे, मात्र राजेश हे थोडंसं बांधून ठेवलेलं आहे. राजेश सुरटे गोलंदाजीसाठी सज्ज होते. स्ट्राईकला आहेत शशी कांत कदम. शशी अडी षटकातील फुटचा चेंडू घेऊन येतोय. डीप कव्हर आता थोडंसं स्वीपर वाईडिश आणलेलं आहे आणि एक खेळाडू आहे तो म्हणजेच डीप मिड विकेटला. तर 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राजेश सोरटे षटकातील फुटचा चेंडू. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. स्वतः राजेश त्या ठिकाणी फील्ड करतोय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह होता. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 5. अजूनही 99 धावांची गरज आहे. मोठं आव्हान आहे. टर्फेडिक संघाची गोलंदाजी देखील चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते आहे. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना एक फलंदाज माघारी पाठवला. रनआउटच्या स्वरूपात दबाव पहिल्याच ओव्हरपासून या ठिकाणी निर्माण केलाय. ऑलरेडी अगोदर धावा मोठ्या आहेत त्याचा दबाव होता, आता मात्र पहिल्या षटकात कमी धावा पॉवर प्लेच्या तोही दबाव आहे. परंतु मागील मॅचमध्ये कशा प्रकारे आपण पाहिलं राहुल जोगाडे या श्रेयस यांनी आशा पल्लवित केल्या तशा पद्धतीची तुम्हाला निडर फलंदाजी करावी लागेल. नक्कीच एक चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ज्या प्रकारचं बॅटिंग जो स्क्वॉड आहे आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये अजूनही त्यांच्याकडे असे काही हार्ड हिटर फलंदाज आहेत, मात्र गरज आहे ती म्हणजे डेडिकेशनची, कमिटमेंटची. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला प्रत्येकाला एक वेगळा प्रतिकार करावा लागेल, संघर्ष करावा लागणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत सुलतान खान. एक उत्कृष्ट अजून एक जलद गती गोलंदाज, मात्र याच्याकडे देखील चांगले व्हेरिएशन्स आहेत. गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येते. स्ट्राईकला आहेत निखिल जाधव, नॉन स्ट्राईकला शशिकांत कदम. P2 सुरू होतोय. पॉईंटला खेळाडू आहे शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट सर्कलच्या आतमध्ये. आणि आता मात्र आखू टप्प्यात चेंडू जास्त या ठिकाणी ऑफ साईडला जर आपण पाहिलं जास्त रूम होतं, ज्या चेंडूला पॉईंट आणि कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हरला प्रोटेक्शन घेतलेलं आहे जेणेकरून थोडंसं प्लॅन करून ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे याच अनुषंगाने. आता मात्र डावखुरा बॅट्समन येतो शशी. आक्रमण करावं लागणार आहे. बघूया या आक्रमणामध्ये जी आक्रमणाची धार कशी सुरुवात होते. जे मगाच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केली होती श्रेयस सिंधुलकरने दुसऱ्या-तिसऱ्या ओव्हरनंतर, तेच या ठिकाणी आक्रमण करावं लागलं. कारण 104 धावा मोठं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या आल्यात 5 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धाव निखिलची. सुलतान आणि अशा पद्धतीने सुरुवात करतोय. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या वरून उत्तुंग षटकार. मॅच स्टार्ट होणं गरजेचं आहे. टायमिंग चांगलं केलेलं आहे आणि निश्चितच शशी कदमकडे ती ताकद आहे. ज्या प्रकारचा फलंदाज आहे, टेक्निकली देखील स्किलफुल शैलीदार फलंदाजी देखील करणं पसंत करतो आणि जेव्हा गरज आहे तेव्हा गेअर चेंज करू शकतो, ही क्षमता त्याच्याकडे आहे. सुलतानने पहिला चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर टाकला होता, मात्र शशीला थोडंसं चेक करावं लागेल. तर मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता, जोपर्यंत चेंडू निघून जातोय असं वाटलं तर थोडंसं की कदाचित आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पंचांचा इशारा येतो बायच्या रूपामध्ये. अजून एक एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्राच्या माध्यमातून एकूण धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13. दुसरं षटक मार्गस्थ सुलतानचं हे जे षटक आहे पॉवर प्लेचं दुसरं षटक. अजूनही उर्वरित चेंडूमध्ये 1 किंवा 2 षटकार आले तर मॅच पुन्हा एकदा एक चांगली स्टार्ट होऊ शकते. स्लोवर बन गती परिवर्तन करतोय, ऑफ कटर आतमध्ये घेऊन येतोय, बॅट्समनला थोडंसं चेक करतोय. हे कालपासून आपण पाहतोय, पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या जलद गती गोलंदाजाने हेच केलंय. विजय पावलेने पहिल्या दिवशी या प्रकारची गोलंदाजी केली, विकी भोईरने केली, तदनंतर प्रज्योत हंबीरे याला देखील आपण अशा प्रकारची गोलंदाजी करताना पाहिली होती. जलद गतीने आता मात्र टायमिंग करतोय. चेंडू मिड विकेटच्या वरून षटकारासाठी 6 धावा, उत्तुंग षटकार. बऱ्या
विक्रोळी संघाची या ठिकाणी प्रतिकार करावा लागेल, संघर्ष करावा लागेल, झुंज द्यावी लागणार आहे, जिद्द चिकाटी आणि संघर्षाने या ठिकाणी या सामन्यामध्ये खेळ करावा लागेल. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. बघूया खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षणासाठी त्या ठिकाणी येतोय. मिडॉनचा खेळाडू जोपर्यंत आकाश तारेकर फील्ड करतोय 1 धाव आणि एका धावेने धाव संख्या 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 20 धावा. अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज 84. या 84 धावा 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूमध्ये पूर्ण करायच्या. यानंतर दीपकदादा प्रतिष्ठान आणि संघ आहे शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर, या दोन्ही संघाने तैयार रहना है. तो 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 20 रन बिना विकेट, 1 विकेट के नुकसान पर मंगेश वैती जो पहली विकेट डायरेक्ट हिट द्वारा आउट हुए थे. और फिर जिस तरह से शशि कदम ने शुरुआत की यहाँ पर, और अब यहाँ पर सहयोग देना होगा. जिस अंदाज से बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं निखिल जाधव और शशिकांत कदम, 1 या 2 सिक्सर अगर यहाँ पर 1-2 सिक्सर लगते हैं तो बैट्समैन का जो कॉन्फिडेंस बढ़ेगा और निश्चित तौर पर ये मैच को आगे लेकर जा सकते हैं. लेकिन जिस तरह की गेंदबाजी के लिए जाने जाते हैं टर्फ एडिक्ट्स, विजय पावले गेंदबाजी के लिए अब आएंगे. तेज रफ्तार वाले ये खिलाड़ी, तेज तर्रार और टेनिस विश्व के एक अलग एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं, वो अब यहाँ पर गेंदबाजी के लिए आएंगे. स्ट्राइक पर रहेंगे निखिल जाधव. देखेंगे अभी भी रनों की जरूरत है 84, 84 रन टू विन और गेंदे शेष है 24. पहले ओवर में अच्छी शुरुआत, हमेशा अक्सर इसी अंदाज से गेंदबाजी करना पसंद करते हैं राजेश सोरटे. जिस एंगल से गेंदबाजी कट करते हैं, बाहर निकालते हैं, अंदर लेकर आते हैं और जब जरूरत है तो ब्लॉक हॉल में गेंदबाजी करते हैं. पहली ओवर लेकर अपने व्यक्तिगत पहली गेंद स्लोवर 1. इस गेंद में चकाया फंसा है लेकिन नो मैंस लैंड में ट्रैवल करती हुई गेंद, जब तक ये सुल्तान वहां पर फील्ड करे केवल 1 रन मुकम्मल. देखिए पूरी तरह से तैयार नहीं थे निखिल, हाफ स्ट्रोक था, बल्ले को पूरे ऊपर लेकर नहीं गए और मिस टाइम स्ट्रोक, नो मैंस लैंड में ट्रैवल करती हुई गेंद, 1 रन मुकम्मल. रन संख्या 21. तीसरा ओवर प्रगति पथ पर. युवा सेना चषक 2021 ये आज का आखिरी दिन. जिस तरह से गोरेगांव इंटर का ग्रैंड फिनाले हुआ, आजाद बॉयज इस टीम ने मात दी यूनाइटेड 11 को, और अब यहाँ पर इस ऑल इंडिया ग्रुप के ओपन में निश्चित तौर पर एक टीम फाइनल में जाएगी इस मैच के बाद. तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, अंपायर का इशारा इट्स वाइड. तो अतिरिक्त रन के साथ रन संख्या 22 इनकी विशेषता है. तेज तर्रार भी करना पसंद करते हैं और जब जरूरत है तब चेंज ऑफ पेस करते हैं विजय पावले. 70 के तारीफ सैयद भाई भी यहाँ पर उपस्थित है, प्रमुख करता धरता और सर्वे सर्वा 70 के पहले दिन भी उनकी उपस्थिति यहाँ पर थी. फुल टॉस हो सकती थी, स्लोवर और ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, ये भी गेंद वाइड. रन संख्या 23. अपनी लाइन जिस तरह से अलग ज्यादा वेरिएशन करना चाहते हैं लेकिन बल्लेबाज शशिकांत कदम भी वहां पर तैयार है. उन्हें भी पता है कि शायद कुछ अलग एंगल बनाकर गेंदबाजी करना पसंद कर रहे हैं और चेक कर रहे हैं. हमेशा अक्सर देखते हैं कि किस तरह से बैट्समैन बल्लेबाज को गेंदबाज तैयार करते हैं, गेंदबाजी के लिए तैयार. फिर एक बार विजय पावले, टेनिस विश्व के ऐसे गेंदबाज जिन्हें एक्सप्रेस नाम से जाना जाते हैं, तेज तर्रार रफ्तार के सौदागर, गेंदबाजी के लिए तैयार. ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक पर शशिकांत कदम अपने ओवर की अगली गेंद लेकर. शॉर्ट गेंद पुल करना चाहते थे, ये गेंद बल्ले पर नहीं, और इसी अंदाज से हमेशा अक्सर विजय पावले गेंदबाजी करते हैं और सोच विचार निश्चित तौर पर करते हैं. सुरेश डेडिया आणि सागर डेडियाजी यांचं हार्दिक स्वागत. कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुरेश डेडियाजी आणि सागर डेडियाजी. तेज तर्रार गेंद यॉक करने की कोशिश थी, पूरी तरह से जड़ से इस गेंद को खेला है बल्लेबाज शशि ने. निखिल जाधव को अब अपना गियर चेंज करना होगा क्योंकि यहाँ से इस मैच को जीतना है तो कुछ तो अलग करना होगा. बाउंड्री सिक्सर की जरूरत, 104 रन इस मैच को जीतने के लिए. टर्फ एडिक्ट्स ओपन ऑल इंडिया के ग्रुप में जो फर्स्ट प्राइज है 2 लाख, सेकेंड प्राइज 1 लाख. बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द सीरीज, अलग अलग यहाँ पर पर्सनल प्राइजेस दिए जाएंगे. अगला मुकाबला दीपक दादा प्रतिष्ठान नासिक बनाम शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर. फिर एक बार ऑन साइड पर निश्चित तौर पर मिडल लेग स्टंप पर गेंद थी, हाफ वॉली लेकर उसे गेंद को फ्लिक कर दिया जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे केवल
1 रन, और 1 रन के साथ इक्के दुक्के से कुछ नहीं होने वाला है। इस मैच को अगर जीतना है तो आपको चौके छक्कों के लिए जाना होगा। ये मैच बनना आवश्यक है। 25, अभी भी इस मैच को जीतने के लिए 79 रन्स की जरूरत। बल्लेबाजी के लिए शशिकांत कदम, विजय पावले की अगली गेंद, स्लोवर वन गेंद। इस गेंद को पुल करना चाहते हैं, टाइमिंग नहीं कर पाए जब तक कि वहां पर तुषार फील्ड करेंगे। केवल 1 रन मुकम्मल, 1 रन के साथ रन संख्या 26। अलग अलग एंगल, अलग अलग वेरिएशंस करते हुए यहाँ पर गेंदबाज विजय पावले, बल्लेबाज निखिल जाधव, शशिकांत कदम हालांकि प्रयास कर रहे हैं कि बड़े स्ट्रोक लगाए, लेकिन जो टाइमिंग की जरूरत है वो नहीं लग पा रहे हैं। और ये देखिए अब जड़ में थी, जड़ से उखाड़ कर खेला हुआ स्ट्रोक साइड स्किन पर 6 रन के लिए। ये पहचान है निखिल जाधव की। एकेकाळचे टेनिस क्रिकेटचे स्टार जितेंद्र इंगळे, जितू इंगळे मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि कृपया व्यासपीठाजवळ यायचे आहे. जितू इंगळे साहेब. आता सध्या ग्राहक संरक्षण कक्षामध्ये कार्यरत असलेले जितू इंगळे साहेब यांनी कृपया व्यासपीठाजवळ यायचे आहे. एक दिग्गज क्रिकेटर जितू इंगळेजी यांचं पण आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. फिर एक बार अब 18 गेंदें जीतने के लिए 72 रनों की जरूरत, 72 रन टू विन। ये मैच बनने के लिए उस तरह की बल्लेबाजी जरूरत, लगभग 9-10 सिक्सर अगर यहाँ से आते हैं तो निश्चित तौर पर ये मुकाबला बन सकता है। जो बल्लेबाजी की थी नितिन माटुंगे ने, सुल्तान की पहली गेंद, शॉर्ट गेंद, अब इस गेंद को खेले, लेकिन जब तक कि वहां पर खिलाड़ी आएंगे गेंद सीमा रेखे के बाहर, ये लगा सिक्सर, 6 रन। और अच्छी तरह से स्ट्रोक को अंजाम दिया। अगली गेंद तेज तर्रार, जिस अंदाज से उसी रफ्तार से बाहर फेंक दिया, गगनचुंबी सिक्सर, 6 रन। मैच में जान बनाकर इस पारी को अपने अंजाम देते हुए जिस तरह के स्ट्रोक खेल रहे हैं, जिस रफ्तार की गेंद थी सुल्तान की, उसी अंदाज से इस गेंद को मिड विकेट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, 6 रन। निखिल और शशिकांत के बीच वार्तालाप हो चुकी है कि किस तरह से, और यहां से अगर और 3 या 2-3 सिक्सर आते हैं तो निश्चित तौर पर और कॉन्फिडेंस बल्लेबाज का बढ़ने वाला। 104 रन नामुमकिन मुश्किल नहीं, लेकिन जिस तरह का यहाँ पर संघर्ष चल रहा है बीच मैदान पर, पहले ओवर में 5 रन केवल आए थे। यही हुआ था जब 93 रन चेस कर रहे थे पर 11 डोंबिवली सैंडी एसपी, केवल पहले ओवर में 3 रन आए थे, वही बड़ी बात बनी। सुल्तान, अगली गेंद सुल्तान की, शॉर्ट गेंद, फिर एक बार बैकफुट पर गए, अपना वेट पीछे लेकर उस गेंद को अंजाम दिया, और एक बेहतरीन सिक्सर, पुल पावरफुल, आउट ऑफ द पार्क, अनदर बिग
नई गेंद यहाँ पर हम देखेंगे। पुराने गेंद की अगर बात की जाए तो निश्चित तौर पर एक एक गेंद को बाहर फेंक रहे हैं, जिस अंदाज से बल्लेबाजी कर रहे हैं एक कॉन्फिडेंस नजर आ रहा है। आखिर तक यहाँ पर दम लगाकर खेलेंगे। क्रिकेट का रण संग्राम चलता हुआ विनेस क्रिकेट ग्राउंड गोरेगांव वेस्ट प्रेमनगर के मैदान पर प्रथम पुरस्कार 2 लाख धनराशि का ऑल इंडिया की ये प्रतियोगिता ओपन हाफ में विक्रोली यहाँ पर वापसी करते हुए रन संख्या 50 जीतने के लिए 54 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए तैयार सुल्तान की अगली गेंद, ये भी गेंद हवा में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी आएंगे जब तक कि वहां पर फील्ड करें। विकेट का पतन, अब इस गेंद को अंजाम तक पहुंचा नहीं सके, जिस तरह से ऊपर लगे मिडल नहीं कर पाए थे, लेकिन सुल्तान ने वापसी की है, कमबैक किया है कि 3 गेंदों में 3 सिक्सर आए। तो निश्चित तौर पर जिस तरह से बैकफुट पर जाकर वहां से स्ट्रोक जनरेट कर रहे थे। अब नए बल्लेबाज रोहित भालेराव, ये भी कमाल के खिलाड़ी हैं। रबर बॉल से लेकर जिस खिलाड़ी ने अपनी अलग पहचान बनाई वही खिलाड़ी, और पहले दिन एक लंबा टावरिंग हिट लगाया था, जो सामने जो बिल्डिंग नजर आ रही है लॉन्ग ऑफ लॉन्गन, वहां पर पहले जो वहां पर बालकनी उस तरफ 2 सिक्सर लगे थे, एक रोहित के बल्ले से और सचिन काटकर, ये 2 बल्लेबाजों ने अच्छे स्ट्रोक लगाए थे। तो वही रोहित अब मैदान पर आ चुके हैं। जीतने के लिए अभी भी रनों की जरूरत है, लेकिन एक बड़ा फासला तय करना है, 54 रन बनाने हैं और गेंदे इस ओवर की अभी 2 बाकी है, तो 14 गेंदों में जीतने के लिए रन बनाने हैं 54। "14 balls, 54 runs to win." But a batting Shashikant Kadam played a genuine knock here, but unfortunately couldn't get right elevation. The 4th ball he faced off Sultan and got out. So another delivery. Sultan to right-hand batsman Rohit. Oh, what a shot! What a cracking stroke over the mid-wicket. Another big one. Match is on. Don't go away anywhere. Rohit, Nikhil Jadhav. 4 sixes in this over. Only ball left of this over. Sultan is getting ready for the next delivery. So as batsman Rohit. सुल्तान की अगली गेंद, और ये अच्छा स्ट्रोक ट्रेस बुलेट था, लेकिन जिस तरह की फील्डिंग के लिए वहां पर वाइडिश लॉन्ग पर विजय पावले शायद लग रहा है फील्डिंग के लिए वहां पर तैनात। ओवर की समाप्ति, और 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 57। अब जीतने के लिए रनों की दरकार यहाँ से। अल्ताफ भाई जिथे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। अल्ताफ भाई, ॲगी, अल्ताफ भाई, ओके। 12 गेंदे जीतने के लिए 47 रनों की जरूरत। 47, 12 गेंदों में अगर 47 रन बनाने हैं तो लगभग आपको 12 में से 8 गेंदों को बाहर का रास्ता दिखाना होगा। वो ताकत, वो सक्षम, पावर, हिटिंग दोनों कर सकते हैं। 104 टू विन। कुछ तो बात बता रहे हैं वहां पर राजेश सोरटे, और विजय पावले से कुछ बात कर रहे हैं। कृष्णा से शायद कुछ बात हो रही थी, फील करने से लग रहा है राजेश जिस तरह से चल रहे वहां पर। वॉर्ड क्रमांक 57 चे शाखा समन्वयक अंबादास सांगळे यांचं हार्दिक स्वागत। युवा सेना आयोजन टीम तर्फे आपलं मनपूर्वक स्वागत, अंबादास सांगळे। 12 बॉल्स, 12 गेंदे जीतने के लिए 47 रनों की जरूरत। 47 टू विन। देखेंगे 12 गेंदों में कितने रन्स स्कोर्ड होंगे सिक्सर्स बाउंड्रीज के आधार पर। पहली गेंद विजय पावले, और पहली गेंद को यहां पर खेल दिया, लेकिन खिलाड़ी वहां पर तुषार रणदिवे, एक सिक्योर्ड जोन और सेफ हैंड। इस गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर लेग के ऊपर से, हमेशा हार्ड हिटिंग बल्लेबाज है, लेकिन अब इस गेंद को क्लियर नहीं कर पाए जब तक कि वहां पर अच्छी फील्ड प्लेसमेंट थी विजय पावले और कप्तान के द्वारा। तो विकेट का यहां पर पतन होते हुए अब नए बल्लेबाज लखन सकट, और एक खिलाड़ी सातारा के बेहतरीन, ये भी हार्ड हिटर बल्लेबाज है, लेकिन लखन सकट को अब यहां पर अपना योगदान देना होगा। जब क्वार्टर फाइनल खेल रहे थे ये टीम,
पहले मैच में रोहित और लखन ने इस मैच को पूरी तरह से अंजाम दिया था, जो पहला मुकाबला चल रहा था। तो वही टीम के खिलाड़ी अब लखन यहाँ पर बल्लेबाजी के लिए बाएं हाथ के बल्लेबाज हैं, हार्ड हिटर हैं, हमेशा बड़े बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं, विजय पावले। हॅलो, ग्राहक संरक्षण कक्षाचे जयराम आहिरे यांचंही हार्दिक स्वागत. स्लोवर वन, आखिरी समय पर बल्ले का फेस खोला, पूरी तरह से तैयार नहीं थे उस गेंद को खेलने के लिए। हाफ स्ट्रोक था, अगर पूरी तरह से उस स्ट्रोक को खेलते तो शायद पॉइंट के ऊपर से चौवा मिल सकता था, लेकिन 1 रन मुकम्मल। जिस तरह से मैच चल रहा है, 12 गेंदों में 47 रनों की जरूरत थी, अब केवल 1 रन इस अब तक 2 गेंदों में आए। 46 रन अभी भी बनाने हैं, गेंदें बाकी है 10 गेंदों में 46 रन। देखिए ओपन हाफ जिस तरह से पहले दिन 66, 62 रन बन रहे थे कंधारी किंग्स, उमर 11 टर्फ एडिक्स ने जो रन बनाए थे, लेकिन इसके पहले वाला पहला मुकाबला सेमीफाइनल का 92 और अब 103। ओ अच्छी गेंद यार, पूरी तरह से ब्लॉक हॉल में डायरेक्ट हिट की जरूरत थी, ट्राई कर रहे थे, एक हिंट दी थी वहां पर लखन को, फिर एक बार अपने पॉपिंग कीज में जाने पर मजबूर किया। अच्छी तरह से चेंज ऑफ पेस कर रहे हैं, गति परिवर्तन अच्छा करते हैं। पहले दिन भी यही अपना परफॉर्मेंस दोहराया था, जिस तरह की गेंदबाजी अच्छे लाइन लेंथ पर एक नपी तुली गेंदबाजी कर रहे थे, अनुशासन से ज्यादा बाहर ज्यादा चांस नहीं दे रहे थे बल्लेबाज को रूम। ये देखिए और एक, लेकिन यहाँ पर मौका बनाया, ऑफ स्टंप के ज्यादा बाहर थी, इस गेंद को रूम बनाकर स्ट्रोक लगाए पॉइंट की तरफ, गेंद सीमा रेखा के बाहर, ये मिलते हैं रन 4, चौका। अगला मुकाबला दीपक दादा प्रतिष्ठान और शीटसट स्पोर्ट्स, आप दोनों तैयार रहे। हॅलो, शिवसेना गुजराती सेलचे कल्पेश भाई यांचे ते आगमन झालेले आहे. युवा सेना आयोजन टीम तर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. चे चेअरमॅन आणि टाइम शील्ड, एकेकाळी टाइम शील्ड मध्ये ज्यांनी 302 नॉट आउट मारलेले असे जितू इंगळे यांचे येथे आगमन झालेले. जितू इंगळे यांचं हार्दिक स्वागत. जितू इंगळे एक टेनिसचे स्टार खेळाडू, जितू इंगळे, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचे आहे. जितू इंगळे. हॅलो, आणि आपलं कट्टर शिवसैनिक महेंद्र बाबू आयरे, महेंद्र इगवे यांचे इथे आगमन झालेले आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. 6 बॉल्स 41 रन्स टू विन, 6 चेंडू 41 धावांची गरज, 6 गेंदों में अब जीतने के लिए 41 रनों की जरूरत. गेंदबाजी के लिए अखिलेश और बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज अभिषेक आंगणे, जिन्होंने अच्छा कैच लिया था, और ये अच्छी बल्लेबाजी. नितिन माटुंगे द गेम चेंजर ऑफ द मैच बन सकते हैं. मीनाताई ठाकरे ब्लड बँकेचे चेअरमॅन श्री रमेश इसवलकर यांचे इथे आगमन झालेले आहे. युवा सेना चषक आयोजन टीम तर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. अखिलेश गेंदबाजी के लिए तैयार, स्ट्राइक पर लखन. देखिए किस तरह से बल्लेबाजी करेंगे आखिरी 6 गेंदों पर, जिस तरह का बड़ा स्ट्रोक, और पहली गेंद वाइड श्रीलंका की तरफ खेला हुआ स्ट्रोक, 1 बाउंस, गेंद से मारे के बाहर, 4 रन मिलेंगे. रन 4 तो बेड़ा होगा पार. सेवन रन अभी भी जीतने के लिए बनाने हैं. फील्ड प्लेसमेंट यहाँ पर अक्कू अख्तर शेख अब नितिन माटुंगो के लेकर, माटुंगे
जो कोल्हापुर के खिलाड़ी और जो अब कवर पर थे लॉन्ग ऑफ पर आए हैं। नितिन माटुंगे ने बेहतरीन अपना क्लास दिखाया, फिर एक बार स्लॉक स्विप खेलने की कोशिश, टाइम ही न कर पाए जब तक कि विकेट कीपर अकू के हाथ में गेंद। अख्तर शेख अकी ये भी कमाल के ऑलराउंडर खिलाड़ी है और ये अच्छा एक वेल पैक टीम नज़र आ रही है। जिस तरह से टर्फ एडिक ने अपना क्लास यहाँ पर एक अच्छी टीम किस तरह से है इसका प्रमाण देते हुए राउंड द विकेट। फिर एक बार अगली गेंद, ओ बॉल, क्लीन बॉल, अच्छी गेंद, रफ्तार वाली गेंद, गिल्लियां बिखर चला लवकर कुणाल, नए बल्लेबाज कुणाल, 9 सेकंड पर अभिषेक रहेंगे। तेज तर्रार गेंद थी, 2 मॅचेस अच्छे बने, 2 मुकाबले, दोन्ही मॅच ज्या पद्धतीने पहिल्या या अगोदर पहिल्या सेमीफायनलमध्ये उपांत्य फेरीमध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे एक वेगळा खेळ पाहायला मिळाला आणि ज्या प्रकारे एक वेगळी सुरुवात आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते। पहिला उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे ज्या ठिकाणी आणि कुणालच्या बॅटमधून निघालेला हा षटकार मात्र उशिरा का होईना एक वेगळी सुरुवात अशी आपल्याला पाहायला मिळते का बघूया। नाही, पलीकडे जातोय खेळाडू बाद होतोय। मी प्रेक्षकांना विनंती करते थोडं साईडला व्हा इथून। होते त्यानंतर गलीमधून चौकाराला बाहेर काढलं होतं आणि त्यानंतर एक फक्त स्टिअर केला होता, फुल लेन टाकलेला वाईड यॉर्करला, थर्डमॅन आणि विकेट किपर यांच्या मधून चेंडू सीमा पार गेला होता। तदनंतर नितिन माटुंगे याने ज्या 40 धावा केल्या यामध्ये उत्तुंग 6 षटकार, एक नेत्रदीपक खेळी। आता मात्र ऑन द राईज फक्त जागेवरूनच स्टँड आणि डिलिव्हर करतोय चेंडूला, चांगले एलिव्हेशन आणि डिस्टन्स क्लिअर करतोय। टायमिंग करतोय, चेंडूला खेळून काढतोय तो म्हणजे लॉंग ऑफला फक्त औपचारिकता पूर्ण होते आणि विजयी संघ ठरतोय। एकदा जोरदार टाळ्या होत्या। मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टर्फ एडिक्ट्स रीच इन द फायनल। प्रथम पारितोषिक 2 लाख, सेकंड प्राइज 1 लाख। माळी काका लवकरात लवकर आपण मार्किंग करून घ्यायचं जेणेकरून या पुढील मॅचला दीपकदादा प्रतिष्ठान विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर या 2 संघांमध्ये अजून एक चुरस द्वंद्व युद्ध लढाई पाहायला मिळेल। त्यामुळे आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं आम्ही युवा सेना चषक